अशीच आमच्या आयोजकांची इच्छा आहे, त्यामुळे लगेचच तुम्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण आता जवळजवळ 5:44 झालेत. 6च्या आसपास नक्कीच कालोख होतो, त्यामुळे लगेच पाठवा फलंदाज. तर पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. सर्व क्रीडा रसिक असतील, सर्व आमचे मान्यवर, सर्व क्रिकेट प्रेमी सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. विघ्नहर्ता ट्रॉफी 2024चं शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पर्वामध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आइए मैं तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में. काफी कड़ा मुकाबला मैदान के अंदर. पिछले 3 दिनों से ये टूर्नामेंट का कारवा यहाँ से जारी है. आज अंतिम दिन है. अंतिम दिन का ये अंतिम मुकाबला, बड़ा मुकाबला मैदान के अंदर होगा. रोहिंजन बनाम भूमि 11 मांडा के बीच में ये मैच यहाँ से जारी है. टॉस जीता है टीम भूमि 11 मांडा ने. पहले फील्डिंग करने का फैसला लिया. बल्लेबाजी करते समय रोहिंजन टीम की ओपनिंग पेयर मैदान के अंदर आती हुई नजर आ रही है. तर विनंती करतो बघा आयोजकांना, ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवसामध्ये तुम्ही ऐकला, तर रसायनी विभागातील एक नामवंत समालोचक आमचे राहुलजी पाटील आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आमचे विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर आमचे संजयजी मस्कर आले आहेत, ज्ञानेश्वर गायकर आहेत, गणेश गायकर असतील, अनिलजी हातमोडे आहेत. सर्वांना विनंती करते बघा, या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर विनंती करते बघा, आमची शिरडोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य साहेब तुम्ही पाहताय, आमच्या कुमारजी वाजेकर असतील, त्यांच्या सौभाग्यवती आहेत ते कुमार दादा वाजेकर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहता आमचे ज्येष्ठ पत्रकार माधव काका पाटील आणि त्यांच्या खूप जवळची निकटवर्ती आहे, तुम्ही पाहताय मनीजी ठक्कर साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो बघा, आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपला शुभ सन्मान आणि आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आम्ही. मैच यहां से जारी है. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 3 गेंदबाज तैयार है. स्लो ओवर 1 फेंकने की कोशिश, हवा में गेंद है लेकिन अब क्या सिलेक्शन नजर आता हुआ. दोनों खिलाड़ी जरूर वहां पर रेस लगती हुई नजर आई और अच्छी फील्डिंग होती हुई. 2 रन पूरे किए. तीसरा चुराने की कोशिश और विकेट यहां से मिलता हुआ नजर आ रहा है. बल्लेबाज की पारी समाप्त. प्रसाद पाटिल 1 रन शॉट. 1 ही रन मिलेगी इस गेंद के ऊपर. प्रसाद पाटिल बैक टू पैवेलियन. डीजे थैंक यू डीजे मास्टर. पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ. रोहिंजन टीम की जरूर आज ये दूसरी टीम नजर आ रही है, क्योंकि नेरे के मैदान के ऊपर रोहिंजन टीम आज खेलती हुई नजर आ रही है. काफी बड़ी टीम है. कल के दिन में भी क्या जबरदस्त प्रदर्शन रहा था इस टीम द्वारा, प्रणव पाटिल और पूरी टीम. लेकिन आज ये दूसरी टीम नजर आती हुई नेरे के टीम, नेरे के मैदान के ऊपर भी आज शायद वो फाइनल खेलते हुए नजर आएंगे. लेकिन यहाँ पर नए बल्लेबाज आते हुए मैदान के अंदर. आशीष पाटिल गेंदबाजी मार्ग पर, चिंटू गेंदबाजी के लिए तैयार होंगे. यंगस्टर टीम है टीम मांडा, पूरी तरीके से यंग खिलाड़ी नजर आते हुए इस टीम में. आज रोहिंजन टीम की दूसरी टीम है, लेकिन इस टीम के पास अपने गांव की इज्जत है और पूरी तरीके से अच्छा प्रदर्शन दिखाना होगा इन बल्लेबाजों को. गेंदबाज चिंटू तैयार. इस बार ये गेंद हल्के हाथों से खेला. सिंगल रन यहां से पूरा होता हुआ नजर आ रहा है. सिंगल की अब मदद से टीम की टोटल में इजाफा होगा. कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ
5 रन और 1 विकेट के नुकसान पर टीम रोहिंटन। पहले ओवर की बात करेंगे, चिंटू जबरदस्त ओवर फेंकते हुए नजर आए। अभी तक अगर बात करेंगे तो जरूर 1 ओवर समाप्त होता हुआ, 1 ओवर के समाप्ति के बाद 5 रन 1 विकेट के नुकसान पर टीम रोहिंटन यहां से नजर आ रही है। थैंक यू डीजे। नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी मार्ग पर आकाश अशोक एडे आते हुए स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज आशीष पाटिल को यहां से हाथ खोलने होंगे। 3 ओवर का यह मुकाबला है, अब बड़े हिट लगाने होंगे इन बल्लेबाजों को। शॉर्ट पिच गेंद हल्के हाथों से खेला, सिंगल रन यहां से पूरा होता हुआ नजर आ रहा है कि बल्लेबाज जरूर यहां से 1 रन पूरे करते हुए, जब तक कि फील्डर उठाए फेंके सिंगल की मदद से अब टीम की टोटल में इजाफा होता हुआ कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। अंतिम मुकाबला, फाइनल का मुकाबला, कौन होगा विजेता इस टूर्नामेंट का, इसके लिए चढ़ती हुई ये लड़ाई इस मैदान पर। इस बार देखिए अच्छा शॉट, हवा में गेंद है, गेंद के नीचे चिंटू है, नहीं करेंगे गलती। विकेट नंबर 2 मैदान से बाहर। डीजे आदेश पाटिल इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, जरूर गेंद और बल्ले का संपर्क नहीं होता हुआ डॉट गेंद की समाप्ति। 2 टीम जरूर रोहिंटन की आज खेलती हुई नजर आएगी 2 मैदानों के ऊपर फाइनल। और आज देखिए अगर रोहिंटन की ये बी टीम भी हुई तो ये टीम में काफी यंगस्टर खिलाड़ी है, इन खिलाड़ियों से आने वाला भविष्य यहाँ पर बताया जा सकता है। टीम रोहिंटन का आने वाली पीढ़ी किस तरीके से खेलेगी ये यहाँ से दिखाई दे रहा है। इस बार अच्छा शॉट यहाँ पर नजर आता हुआ, 1 बाउंस गेंद सीमा पार, आदेश के बल्ले से आता हुआ शानदार चौक। व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय तुम्ही पाहताय, एक यशस्वी उद्योजक तुम्ही पाहताय आमच्या तुरमाळे गावातील सन्माननीय श्री संजयजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर संग्राम हॉटेलचे प्रोप्रायटर आमचे सन्माननीय संजयजी पोपेडा साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती करतोय बघा आपण सन्माननीय यायचे व्यासपीठावर, आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। रोहिंटन टीम का यंगस्टर खिलाड़ी, भविष्य रोहिंटन टीम का आदेश पाटिल आते ही लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके दागते हुए नजर आ रहे हैं। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। दूसरा ओवर प्रगति पथ पर है गेंदबाज आकाश एडे का, अशोक एडे का। इस बार देखिए अक्रॉस दी लाइन के लिए वहां पर पेड़ है, पेड़ के ऊपर गेंद लगती हुई सिंगल रन पूरा किया। दूसरा चुराने की जरूर कोशिश हो रही है, हिट की भी कोशिश थी लेकिन 2 रन मिलते हुए, जरूर ये पेड़ नहीं होता तो 4 रन हो सकते थे और तीसरा चौवा भी देखने को मिल सकता था। टीम की टोटल में इजाफा होगा कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर के समाप्ति के बाद 16 रन 2 विकेट के नुकसान पर टीम रोहिंटन। संग्राम हॉटेलचे प्रोप्रायटर तुम्ही पाहता अगदी सन्माननीय आमचे संजयजी पोपेडा साहेबांचे व्यासपीठावर शुभागमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। मग उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ज्या ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या माध्यमातून दिल्या आहेत ते संजयजी पोपेडा असतील आणि संग्रामजी भोपी यांच्या माध्यमातून आम्हाला दिले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय। त्यानंतर मालिका वीराची ट्रॉफी तुम्ही पाहताय, ते आमचे मंगलमूर्ती व्हेजिटेबलचे प्रोप्रायटर सन्माननीय शिवदासजी फडके यांच्या माध्यमातून आणि राजेशजी फडके यांच्या माध्यमातून उदयजी मस्कर यांच्या माध्यमातून आम्हाला दिले, त्यांचा मी स्वागत करतो। बघा एलबीडब्ल्यू का विकेट यहां से मिलता हुआ नजर आ रहा है, तीसरा झटका लगेगा टीम। त्यानंतर आमचे सन्माननीय काना गायकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचा मी स्वागत करतो। मालिका वीरासाठी जे रेफ्रिजरेटर तुम्ही पाहताय, फ्रीज तुम्ही पाहताय, ते अगदी विद्यमान सदस्य तुम्ही पाहताय या सांगोली ग्रामपंचायती शरददादा वांगिलकर असतील, माजी सदस्य आमचे महादेवजी चोरगे असतील आणि ॲडव्होकेट निलेश हातमोडे असतील, यांच्या माध्यमातून आम्हाला दिलंय, त्यांचा मी स्वागत करतोय। प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला संजयजी आमचे मस्कर असतील यांच्या माध्यमातून दिले, त्यांचा मी स्वागत करतोय। त्यांना विनंती करतो बघा आपण या व्यासपीठावर ज्ञानेश्वर असतील आमचे संजयजी मस्कर आहेत, त्यानंतर आमचे संदेश असतील, त्यानंतर आमचे गणेश आहेत आणि अनिल हातमोडे यांना विनंती करतो यायचे बघा आपण।
एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई ओवर नंबर तीसरा फेंकते हुए गेंदबाज फहीम, पहले गेंद के ऊपर सफलता मिली एलबीडब्ल्यू के रूप में। इस गेंद के ऊपर अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आ रही है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, अभी भी 4 गेंदों का खेल यहां से बाकी है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 16 रन। फहीम गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। इस बार ये गेंद अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी तैनात है। सिंगल रन यहां से मिलता हुआ नजर आ रहा है। सिंगल की मदद से अब टीम की टोटल में इजाफा होगा। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 17 रन। 3 विकेट के नुकसान पर टीम रोहिंजन 3 विकेट मैदान से बाहर हो चुका है, लेकिन बल्लेबाजी मार्ग पर अब फिर एक बार आते हुए नजर आएंगे आदेश पाटिल, जिन्होंने 4 गेंदों में 10 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए। और जरूर पिछली गेंद के ऊपर जो शॉट लगाया था शायद 4 यूं सकते, लेकिन 2 रन मिलते हुए। इस बार फिर एक बार अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, रफ्तार ज्यादा है गेंदबाज में और रफ्तार को बाप नहीं पाए बल्लेबाज। एक और डॉट गेंद की होती हुई समाप्ति। अच्छी यहाँ पर मैच होती हुई नजर आ रही है टीम मांडा और रोहिंजन, इन दोनों टीमों के बीच में। फिर एक बार फहीम यहां से तैयार होंगे। इस बार अच्छी गेंद पर फुल टॉस गेंद थी, गैप सिलेक्शन नजर आता हुआ, सिंगल रन पूरा होता हुआ, दूसरा चुराने की कोशिश और 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए। इन 2 रनों की मदद से टीम की टोटल में इजाफा 19 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इस ओवर की बात करेंगे, अभी भी एक गेंद यहां से शेष है। फहीम अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। पहला ओवर फेंका था मैंडेटरी पावर प्ले का, चिंटू ने 5 रन खर्च किया, एक जरूर सफलता नहीं प्राप्त की थी। दूसरे ओवर में 11 खर्च किए थे और इस ओवर में अब अच्छी गेंदबाजी होती हुई। इस बार कट कर दिया इस गेंद को, वहां पर खिलाड़ी थे लेकिन खराब फील्डिंग होती हुई नजर आई। पॉइंट क्षेत्र में डीप पॉइंट रीजन में गेंद जाएगी, सीमा पार मिलता हुआ एक और शानदार चौका। थैंक यू डीजे मास्टर। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 23 रन। 24 रनों का पीछा करना है और इन 24 रनों का पीछा किस तरीके से होगा ये हम जरूर देखेंगे आने वाले 3 ओवर्स, और 24 रन किस तरीके से चेस किए जाएंगे ये हम जरूर देखेंगे। लेकिन एक और बार डीजे मास्टर को मौका देंगे, एक सुमधुर संगीत आपकी ओर से यहाँ पर होता हुआ। तुरमाळे गावचे एक यशस्वी उद्योजक मी संजयजी जाधव यांना विनंती करतो, आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। आपण संजयजी जाधव आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान आपण पाहत आहे। आयोजकांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा। मी किरणजी मस्करांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा। त्यानंतर आमचे सन्माननीय प्रीतम भाई फडके यांना विनंती करतोय आपण सुद्धा यायचं बघा, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। हॉटेल निसर्ग ढाबा तुम्ही पाहताय, अगदी डोंगराच्या कुशीत असणारं ते हॉटेल तुम्हाला पाहायला मिळतंय आणि प्रीतम भाई फडके त्या हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत, त्यांना विनंती करतोय आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। प्रीतमजी फडके साहेबांना विनंती करतोय आपण या, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। त्यानंतर पुढचा शुभ सन्मान केला जाईल मंगलमूर्ती व्हेजिटेबल्सचे प्रोप्रायटर सन्माननीय शिवदासजी फडके साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अगदी गोड क्षणचित्रे तुम्ही पाहताय 24/11च्या माध्यमातून टिपली जात आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। आणि इथे मात्र शुभ सन्मान पाहायला मिळतोय। मी शिवदासजी फडके साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर पुढचा शुभ सन्मान केला जाईल सन्माननीय आमच्या राजूजी फडके साहेबांना विनंती करतोय आपण यायचं बघा, आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय। राजूजी फडके साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल, त्यांना विनंती करेन आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे।
मी किरण मस्कर यांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्मान असेल बघा संग्राम हॉटेलचे प्रोप्रायटर मालक तुम्ही पाहता आमच्या संजयजी पोपेटा यांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अगदी फटका चांगला पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून चेंडू सरळ निघाला सीमेरेषेच्या बाहेर 4 धावा. मी सन्माननीय तुम्ही पाहताय आमच्या संजयजी पोपेडा यांना विनंती करतोय संग्राम हॉटेलचे मालक आहेत त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाजच्या ट्रॉफी आम्हाला दिलाय त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय हलक्या हाताने क्लिक केलाय. एक सिंगल पूर्ण आणि सिंगल धाव मात्र पाहायला मिळाली आणि टोटल रन्स आपण पाहिल्या तर धाव फलकावर 6 धावा पाहायला मिळतात. सन्माननीय सुकापूर गावचे आमचे उदयजी मस्कर साहेबांना विनंती करतो आपण या उदयजी मस्कर आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. इथे मात्र मतगडी ताकदीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सरळ ट्रॅव्हल केलाय आणि हा येतोय भूमी 11 मांडा संघासाठी आलेला दमदार चौकार. इस ओवर में अगर ये बल्लेबाज छक्का दागते हैं तो इनको 500 रुपए इनाम दिया जाएगा हमारे आदरणीय मेहमान. त्यानंतर आमचे सन्माननीय महेंद्रजी गायकर साहेबांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. महेंद्रजी गायकर इथे मात्र गुडघा टेक तमाशा देख फटका सरळ एक्झिक्यूट केला. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलेला उत्तुंग असा षटकार 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धाव संख्या धावपलकावर टोटल 16 धावा धावपलकावर पाहायला मिळतील. जो इनाम लगा था 500 रुपए का वो बल्लेबाज अपने खाते में जमा कर चुके हैं. शायद अब जरूर एक छक्का दागा है. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 16. अभी भी बात करेंगे जीत के लिए जरूरत होगी यहाँ से 8 रनों की. गेंदबाज तैयार है. शॉर्ट पिच गेंद बिल्कुल अपना अच्छी गेंदबाजी होती हुई रफ्तार से गेंदबाजी होती हुई गेंदबाज आशीष द्वारा इस गेंद के ऊपर किसी भी तरीके की रन नहीं है. ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त. एक ओवर के समाप्ति के बाद टीम भूमि 11 मांडा की रन संख्या 24 रनों का पीछा करते समय 16 रन बगैर किसी नुकसान. सन्माननीय आमच्या मनीषजी ठक्कर साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित त्यांना विनंती करतो आपण यायचे बघा. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. आमचे ज्येष्ठ पत्रकार तुम्ही पाहताय माधव काका असतील त्यांचे खूप जवळचे निकटवर्तीय नितीन दादांचे खूप जवळचे निकटवर्तीय मनीषजी ठक्कर आणि त्या साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढचा शुभ सन्मान असेल बघा सन्माननीय आमचे सुभाषजी सोनकडे साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा या आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी तुडुंब यावेळेला हे मंच भरलेला आहे. व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी आयोजकांवर असणारं प्रेम कारण शब्द जर आपले चांगले असतील ना गोड असतील ना तर आपोआप माणसं जोडली जात आहेत आणि ती माणसं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय तुम्ही पाहू शकाल. म्हटलं जाते ना की दिव्याला दिवा जोडला तर दिव्यांची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडलं तर फुलांची फुलमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडलं तर माणुसकीचा एक सुंदर नातं पाहायला मिळतंय. परंतु फटका या वेळेला चांगला आहे. क्षेत्ररक्षक सरसावले होते परंतु पुन्हा एकदा या वेळेला चेंडू डीप कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला. 4 धावा अशोकच्या बॅट मधून चौकार.